मराठी संस्कृतीची प्रतिमा, संस्कृतीच्या निष्ठेचं दर्पण, बांधुनी नात्याचं बंधन, करीन साता जन्माचे समर्पण. सातही जन्मोजन्मी हाच पती मला मिळो अशी प्रार्थना करत आज मंगळवारी वटपौर्णिमेच्या दिनी असंख्य सुहासिनींनी वटवृक्षाची मनोभावे भक्तिमय वातावरणात पूजा केली. बहुसंख्य सुहासिनी रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिर आवारातील वटवृक्षाच्या पूजेसाठी एकत्र जमल्या होत्या. तर गावागावात वडाची पूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली. हिंदू धर्मात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा. हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी जिव्हाळ्याचा सण आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं. भारतीय संस्कृतीत वडाचं झाड पूजनीय मानलं जातं. आता आपण जी दृश्य पाहत आहोत ती श्री विठ्ठल मंदिरातील आवारातील वटवृक्षाची आणि घाग मठातील आहेत. महिलांनी उत्साहानं हा सण साजरा केला. हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प, नैवेद्य दाखवून वडाची पूजा करण्यात आली. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून सुहासिनींनी 7 प्रदक्षिणा घातल्या आणि प्रत्येक फेरीसोबत वडाकडे पतीचं दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, यश, सुख, संपत्तीची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून या सणाला सामाजिक स्वरूप येत असून या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचे अनेक उपक्रम अनेक ठिकाणी राबवताना दिसू लागलेत. काही वर्षांपूर्वी वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करण्याची पद्धत रूढ होत होती. मात्र मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने आणि सणांना उत्सवी स्वरूप आल्याने यातही बदल झालेला दिसून येत आहे. प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.